घरात बिर्याणी बनवायची म्हटलं की सगळ्यात पहिले कोण रडतं? कांदा नाही हो, मी. पण टेन्शन नको. आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम इझी शाही बिर्याणी रेसिपी, जे बिगिनर्स पण बनवू शकतात. ओके, सगळ्यात पहिले एंट्री करतो आपला हिरो कांदा. आता हा कांदा कापून घेतला आहे. आणि हो, कापताना थोडं इमोशनल झालं तरी चालेल, कारण कांदा बी लाईक तुम्हाला रडवल्याशिवाय मी टेस्ट देणार नाही. एका कढईमध्ये आता तेल गरम करून घ्या. तेल एकदम कडक तापलं की मग कांदा. हा आवाज ऐकताय ना? हीच तर एक ट्रिक आहे. तेल चांगलं तापल्यानंतर कांदा टाकला की लवकर गोल्डन ब्राऊन होतो. इन द मीन टाईम, जोपर्यंत आपला कांदा परफेक्ट गोल्डन ब्राऊन होतोय तोपर्यंत आपलं चिकन घेतोय आपण रॉयल स्पा ट्रीटमेंटसाठी. अँड द फर्स्ट थिंग इज यू शुड वॉश युअर चिकन. चला आता चिकनला शाही होण्यासाठी रेडी करूयात. आधी घ्या दही, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला कांदा, एकदम महत्त्वाचं म्हणजे धणे पावडर, हळद, मीठ. आता स्पून नाही, हाताने मिक्स करायचं आहे हां, कारण हे काम एकदम इमोशनने करायचं असतं. प्रत्येक पीसला मसाला लागला पाहिजे, नाहीतर मग चिकन नाराज होईल. आता कसं असं छानपैकी मॅरिनेट झालं पाहिजे. मी इकडे कांदा सांगतोय. येस, आय एम रेडी. हा कलर बघा, परफेक्ट फॉर द बिर्याणी. एका बाजूला पेशन्स आणि दुसऱ्या बाजूला प्रिपरेशन. एक इम्पॉर्टंट ट्रिक सांगते. बिर्याणीला एकदम खमंग टेस्ट येण्यासाठी ना, या तेलामध्ये तुम्ही कांदा तळलाय ना, त्याच तेलामध्ये तुम्ही आता चिकन शिजवून घ्यायचं. आता त्याच तेलामध्ये खडे मसाले टाका, छान असा सुगंध येतो त्यांचा. त्याच्यानंतर मग तुम्ही कांदा टाका. कांदा एकदम पिंक कलर होईपर्यंत तुम्ही परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतून झाला की मग त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाका. मिक्स करून घ्या. एकदम एकजीव झालं पाहिजे सगळं. नंतर बिर्याणी मसाला टाका. तुमच्याकडे चिकन मसाला असेल, मटन मसाला असेल, जो कोणताही मसाला असेल ते मसाले त्यामध्ये टाका. लाल तिखट आणि आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. वा, काय दिसतंय. आणि सुगंध तर अख्ख्या किचनमध्ये, इव्हन सगळ्या घरामध्ये पसरला आहे. एकदा गोल्डन ब्राऊन केलेला आपण तळून घेतलेला कांदा त्याच्यावरती टाकून द्या. आता हे चिकन तुम्हाला 80% मॅरिनेट केलेलं शिजवून घ्यायचं आहे. बाउल मी पाणी टाकलंय शिजवून घेण्यासाठी. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की चिकन आपलं चांगलं व्यवस्थित मऊ शिजलं पाहिजे, जेणेकरून बिर्याणीमध्ये नंतर आपल्याला ते असं कच्चं लागणार. जोपर्यंत आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण आपला बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ तो शिजवून घेऊयात. तोही आपण 70 to 80% आपल्याला फक्त शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी पाणी गरम करा कढईमध्ये. त्यात खडे मसाले टाका, पुदिना, लिंबू, मीठ टाका चवीनुसार. आणि त्याने ना एकदम छान असा खमंग त्याला फ्लेवर. महत्त्वाचं म्हणजे तांदूळ ना 20 ते 25 किंवा अर्धा तास तुम्ही आधी सोक करायला ठेवा पाण्यामध्ये. पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही तो तांदूळ त्यात टाकून द्या. आणि 70 to 80%च तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे तो. तर ॲटलिस्ट 15 मिनिट्स तरी लागतात या प्रोसेससाठी. आपला राईस इथे रेडी झालेला आहे. 70 to 80% तो शिजलेला आहे. तर आपण त्याला आपल्याला एक्सेस वॉटर त्याचं काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता. इथे आपलं चिकनसुद्धा शिजून रेडी झालेलं आहे. लेअरिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट लेअरिंग करायची आहे आता आपल्याला. त्यासाठी तुम्ही पातेल्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट टाकणार आहे साजूक तूप, आणि त्याच्यानंतर बटाट्याचे काप, जेणेकरून आपली बिर्याणी खालून करपणार नाही. त्यानंतर तुम्ही टाका राईसचा एक लेयर, मग नंतर चिकनचा लेयर. आता फर्स्ट लेयर तर झाला आहे आपला. त्याच्यानंतर तुम्ही चिकनचा लेयर टाकून घ्या व्यवस्थित. पुन्हा सेकंड लेयर राईसचा घेऊयात. त्यानंतर आपलं गोल्डन ब्राऊन केलेलं ओनियन, कोथिंबीर, पुदिना आणि थोडंसं साजूक तूपमध्ये त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून कोथिंबीरने फ्लेवर येतो. गार्निश करून घ्या. आणि आपले चिकन आणि राईससुद्धा 80% शिजलेला आहे. आपल्याला स्टीम घेण्यासाठी ठेवायचं आहे, तर आपल्याला थोडंसं त्याला पाणी वरून टाकावं लागणार आहे. ते पाणी तुम्ही राईस शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ना, ते पाणी तुम्ही यात टाकू शकता. लेअरिंग पूर्ण झाल्यानंतर झाकण एकदम टाईट लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाता कामा नये.
लेअरिंग कंप्लीट. आणि आता सुरू होते असली गेम. फर्स्ट 5 मिनिट्स हाय फ्लेमवरती. हो घाबरू नका, हे इम्पॉर्टंट आहे. या हीटमुळे स्टीम फास्ट रेडी होते आणि सगळा फ्लेवर लॉक होतो इनसाईड. आता सेकंड स्टेप, गॅस स्लो करा आणि पातेला खाली एक तवा ठेवा. ही ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट फ्लेममुळे खालून बर्न होऊ नाही म्हणून तवा हीट कंट्रोल करतो. आता 10 मिनिट स्लो फ्लेमवरती. हा म्हणजे ना असली दम प्रोसेस आहे. अंदर स्टीम सर्क्युलेट होते, राईस फ्लफी बनतो, चिकन सॉफ्ट आणि ज्युसी होते. हा कलर बघा, हा टेक्चर बघा. हे म्हणजे घरची असली शाही बिर्याणी. हॉटेल स्टाईल टेस्ट पण घरचा आता कन्फर्म झाला. शेजारच्या काकू रेसिपी मागणार आहेत. रॉयल फील, बजेट डील. आणि नुसते बघत काय बसलाय? व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या बिर्याणी लवर फ्रेंड्सला शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही ही बिर्याणीची रेसिपी. चला बाय.